सत्तेसाठी आणि पैशासाठी देशात आणि महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदार आपले पक्ष बदलतायत, पक्ष फोडले जात आहेत. आमदार आणि खासदार फोडण्याची प्रक्रिया सातत्यानं करून लोकशाही खिळखिळी केली जाते आहे. फुटणाऱ्या ह्या आमदार आणि खासदारांच्या विरोधामध्ये जनतेमध्ये तीव्र नाराजीची आणि संतापाची भावना आहे. तसेच जे यांना फोडतात, आमिष देऊन आणि भिक्ती दाखवून अशा प्रकारे पक्ष फोडण्याची कृती करतात, त्या पक्षांच्या विरोधात आणि त्यांच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा जनतेमध्ये तीव्र नापसंती आणि रागाची भावना आहे. महाविकास आघाडी अशा लोकांना तिकीट देते ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. निवडून येण्याची क्षमता म्हणजे अमाप अशा प्रकारचे पैसा आणि साधन संपत्ती यांचा ज्यांनी संचय केलेला आहे आणि निवडणुकीसाठी ते वापरू शकतात, हाच निकष कदाचित उमेदवारी देण्यासाठी वापरला जातो. डावे पक्ष, त्यांचे कार्यकर्ते जे नितळ मनाने वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या श्रमिक गरिबांसाठी काम करतात, संविधान रक्षणासाठी, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करतात, त्यांना मात्र अशा प्रकारच्या सत्तेतल्या जागा या निवडणुकीच्या माध्यमातून नाकारल्या जातात. परिणाम काय होतो की असे लोक ज्यांना तत्वज्ञानाशी आणि जनतेशी काही देणं घेणं नाही, केवळ सत्ता पाहिजे आणि आपले जे काळे धंदे आहेत ते झाकण्यासाठी संरक्षण पाहिजे, असे लोक निवडून महाविकास आघाडीतून येतात आणि नंतर जाऊन मात्र सत्ताधाऱ्यांना मिळतात. याच्या विरोधात सुद्धा जरा पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची आवश्यकता महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी या सगळ्या प्रश्नांना जनतेमध्ये घेऊन जाण्याची मोहीम सुरू केलेली आहे. संबंध महाराष्ट्रभर या गद्दार आणि फुटून गेलेल्या आमदार खासदारांच्या विरोधामध्ये निदर्शने करून जनतेचं लक्ष लोकशाही रक्षणाकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर मोहीम राबवत आहे. त्याचप्रमाणे मूलभूत निवडणूक सुधारणा आणि निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणांचा वापर रोखणं याच्यासाठी सुद्धा आग्रह धरण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रचंड मोठी व्यापक मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्या संघटनांच्या वतीनं राबवली जाते आहे. जनतेने या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत.